जय पारधी बाबा धामणगाव टीमला कमी धावा रोखण्याचं ज्या गोलंदाजानं काम केलं, ज्या खेळाडूनं काम केलं, तो केतन ठरला या मॅचचा सामनावीराचा पुरस्कार. केतन आपण सामनावीराचा पुरस्कार घेण्याकरिता यायचंय. 3 विकेट्स घेतले गेलेत. तर हा सामनावीराचा पुरस्कार देण्याकरिता मी सन्माननीय माजी सरपंच रामजी शेलार साहेबांना विनंती करतोय की आपण सामनावीराचा पुरस्कार देऊन खेळाडूला सन्मानित करायचंय. केतन आपण सामनावीराचा पुरस्कार घेण्याकरिता यायचंय. खूप चांगली गोलंदाजी राहिली. तिसऱ्या षटकामध्ये पाहिलं तर 5 धाबा देऊन 3 विकेट्स मिळवल्या गेल्या आणि सामनावीराचा पुरस्कार आपल्या नावावर कोण्यात या खेळाडूला यश आलं. सन्माननीय श्री रामजी शेलार साहेबांना विनंती करतोय की आपण सामनावीराचा पुरस्कार देऊन या खेळाडूला सन्मानित करायचंय. माजी सरपंच अनगाव सन्माननीय रामजी शेलार यांच्या शुभ हस्ते हा केला जातोय शुभ सन्मान. सामनावीराचा पुरस्कार घेत असताना आपण केतन ह्या खेळाडूला पाहतोय. केतन, तुला पुढील मॅच साठी खूप साऱ्या शुभेच्छा. ऑल द बेस्ट. तर आपण व्यासपीठावर शुभ सन्मान शाही सन्मानाकडे वळत आहोत. उपस्थित मान्यवरांचा शुभ सन्मान आपण करत आहोत. आपल्यात उपस्थित आहेत सन्माननीय रामजी शेलार माजी सरपंच अनगाव यांचा शुभ सन्मान करण्याकरिता मी सन्मान्य श्रीकांतजी गोणे यांना विनंती करतोय की आपण त्यांचा शुभ सन्मान शाही सन्मान इथे मात्र संपन्न करायचा आहे. एक गोड व्यक्तिमत्व अनगाव गावचं माजी सरपंच सन्मान्य रामजी शेलार यांचा शुभ सन्मान शाही सन्मान आपण संपन्न करत आहोत. साहेब, आपण उपस्थित राहिलात, या स्पर्धेची शोभा वाढवली त्याबद्दल आयोजकांच्या वतीनं आपलं खूप खूप धन्यवाद. त्यानंतर आपल्यात उपस्थित आहेत सन्माननीय राजाजी राऊत साहेब माजी उपसरपंच अनगाव यांचा शुभ सन्मान करण्याकरिता मी सन्माननीय देवेंद्रजी गोडे यांना विनंती करतोय की आपण त्यांचा शुभ सन्मान शाही सन्मान इथे मात्र संपन्न करायचा आहे. शुभ सन्मान शाही सन्मान आपण संपन्न करत आहोत या स्पर्धेच्या माध्यमातून. सन्माननीय श्री राजाजी राऊत साहेब माजी उपसरपंच अनगाव यांचा शुभ सन्मान आपण करत आहोत या स्पर्धेच्या माध्यमातून. मायेची उबदार शॉल, प्रेम आणि शांतीचं प्रतीक पुष्पगुच्छाने या स्पर्धेची आठवण स्वरूपी सन्मान चिन्ह म्हणून त्यांचा मान सन्मान केला जातोय. त्यानंतर आपल्यात उपस्थित आहेत सन्माननीय जितेंद्रजी राऊत जी यांचा शुभ सन्मान करण्याकरिता मी भावेश कासार यांना विनंती करतोय की आपण या आपल्या शुभ हस्ते सन्मान्य जितेंद्रजी राऊत जींचा शुभ सन्मान शाही सन्मान इथे मात्र संपन्न करायचंय. मायेची उबदार शॉल आणि या स्पर्धेची आठवण स्वरूपी सन्मान चिन्ह त्यांचा मान सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून केला जातोय. खूप खूप धन्यवाद दादा, आपण उपस्थित राहिलात आणि या स्पर्धेची शोभा वाढवली त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. खूप खूप धन्यवाद उपस्थित मान्यवरांचं. जाऊया मॅचच्या दिशेने जिथे
मॅचला सुरुवात झाली. पहिल्याच बॉलवर विकेटचं पतन झाले. रोहन हा बॅटर आपण पाहतोय तंबूच्या आश्रयाला जात असताना. गोलंदाज वेदांत आपलं पहिल्या चेंडूवर विकेट मिळवत असताना पहिली विकेट खूप महत्वाची मानली जाते गोलंदाजाकरिता आणि पहिलं यश त्याच्या पदरी आलंय. न्यू बॅटर आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये जय आणि निकेतन ह्या दोन्ही बॅटरला इथून मात्र पहिल्या सत्रामध्ये चांगला खेळ करावा लागेल, तेव्हाच आपल्या टीमचा उच्चांक मोठा पाहायला मिळेल. त्याकरिता तिथून मात्र चांगली फलंदाजी करावी लागेल. ह्या दोन्ही संघांचा आपण विचार केला तर या अंगामध्ये चांगला खेळ या दोन्ही टीमच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. यावेळेस ऑन साइडला आल्या आल्या चेंडूला पाठवलं गेलंय सीमा रेषा पार. हा येतोय सिक्सर धमाका. धन्यवाद. पहिल्याच बॉलवर विकेट जरूर आली, परंतु पलटवार बॅटरच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. जय मैदानात आला, त्याच्या बॅटमधून विकेट पाहायला मिळाला. क्रिकेटच्या मैदानावर तुम्हाला वार पलटवार सातत्याने पाहायला मिळत आहेत आणि हे दोन टीम पाहिले तर या अंगामध्ये चांगला खेळ करत आहेत. चांगली मॅच तुमच्या भेटीला आली रुपेश, असंच म्हणावं लागेल. गोलंदाज वेदांत जयच्या विरोधामध्ये पुन्हा एकदा, यावेळेस पुन्हा एकदा चांगला स्ट्रोक पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक यावेळेस अश्विन तेथे उपस्थित. चांगला झेल फलंदाज जय बाद. आतमध्ये दाखल झालाय. पहिल्या चेंडूवर पाहिलं तर फलंदाज रोहन बाद झाला होता. दुसऱ्या चेंडूवर जयनं मोठा फटका षटकाराच्या रूपाने दाखवला होता. तिसऱ्या चेंडूवर मात्र जयला सुद्धा माघारी परतवलं गेलंय गोलंदाज वेदनच्या माध्यमातून. तर मात्र नीरज स्ट्रायकिंगला सज्ज होतोय वेदांच्या विरोधामध्ये. ह्यावेळेस गती कमी केली होती, इनकटरचा वापर केला होता. चेंडू तिथे गरंगळत राहिला, कुठली धाव बॅटरला घेता आली नाहीये. षटकार जरूर ह्या ओव्हरमध्ये पाहायला मिळालाय, परंतु आत्मविश्वासाने गोलंदाजी केली जाते. ज्या पद्धतीने पाहिलं तर पहिल्या चेंडूवर विकेट मिळवली होती. ह्यावेळेस खोलवर टप्प्याचा चेंडू ऑन साइडला ढकलला गेला एक सिंगल करिता. सिंगलच्या बढतीनं धावफलक जाऊन पोहोचलं गेलंय 7 अंकावर धावफलक. या षटकामध्ये पाहिलं तर चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. षटकार जरूर आलाय, परंतु पहिल्या चेंडूवर विकेट मिळाली होती वेदांतला. तिसऱ्या चेंडूवर विकेट मिळाली होती. त्यानंतर चौथा आणि पाचवा चेंडू अचूक टप्प्यावर टाकला गेलाय. ह्यावेळेस पुन्हा एकदा चांगला चेंडू, संधी होती यष्टीरक्षकाला, पाहिलं क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षकाला. चेंडू चांगल्या पद्धतीने अडवला गेला असता, गॅदर केला गेला असता तर चित्र वेगळं पाहायला मिळालं असतं. परंतु त्या दरम्यान एक सिंगल कंप्लीट झाली. सिंगलच्या बढतीनं धावफलक जाऊन पोहोचलं गेलंय 8 अंकावर धावफलक. आणि पहिल्या षटकाचा खेळ इथे मात्र समाप्त झालाय, संपन्न झालाय. चांगली गोलंदाजी राहिली पहिल्या ओव्हरमध्ये वेदांची. पहिल्या चेंडूमध्ये पाहिलं तर विकेट मिळाली, त्यानंतर मात्र षटकाराला विकेट मिळाली. त्यानंतर मात्र 3 चेंडूमध्ये 2 धाबा खर्च केल्यात. तिथून मात्र धाबा रोखण्याचं काम गोलंदाज वेदांतने केलंय. गोलंदाजी ट्रॅकवर आपण पाहतोय दुसऱ्या षटकाकरिता रोहितला प्राचारण केलं गेलंय.
पहिले षटक अप्रतिम राहिले वेदांचं. आणि साई स्पोर्ट्स वडसबाडा टीमचा आपण विचार केला तर गोलंदाजी, फलंदाजी आणि त्यापेक्षा क्षेत्ररक्षण चांगलं राहिले या हंगामामध्ये पाहिलं तर. आणि त्याचंच कारण आपण पाहतोय प्रत्येक स्पर्धेमध्ये चांगला खेळ त्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतोय. ह्यावेळेस चेंडू अभेत आहे, संधी बनली आहे, संधीचं सोनं केलं गेलंय, विकेटचं होईल इथे मात्र पतन. निकेतन बाद झालाय. न्यू बॅटर आपण पाहतोय युकांत मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. आणि आपण पाहतोय या स्पर्धेच्या माध्यमातून फ्री मेडिकल कॅम्प सर्व खेळाडू प्रेक्षकांना विनंती असेल आपण या फ्री मेडिकल कॅम्पचा फायदा घ्या, लाभ घ्या. आपल्या सेवेकरिता ही मेडिकल कॅम्पची व्यवस्था केली गेली या स्पर्धेच्या माध्यमातून. ह्यावेळेस काय घडलंय, सरळ चेंडू एष्ट्यावर आदळला गेलाय, फर्निचर उद्ध्वस्त झालाय, विकेटचं होईल ते मात्र पतन. पाहिलं तर फलंदाजांना एष्ट्या दाखवल्या, गोलंदाजाने एष्ट्या वाकवल्या असंच म्हणावं लागेल. ज्या पद्धतीनं बॅकफुटवर जाऊन स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न केला गेला होता तेच बघितलं गेलं गोलंदाजाच्या माध्यमातून. न्यू बॅटर आपण पाहतो यश मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. धावपळकावर धाबा आपल्याला पाहायला मिळत आहेत 7. 8 धाबा फलकावर आहेत. यावेळी चेंडू अभेत आहे, संधी आहे क्षेत्ररक्षकाला, चांगला झेल इथे मात्र संपन्न केला गेलाय. आणि हॅट्रिक सुद्धा आपल्या नावावर कोरत असताना गोलंदाज रोहित. परिस्थिती पाहिली तर 8 वर 5 बाद बॅटिंग करत असताना आपण एनआर बोरपाडा बी संघाला पाहतोय साई स्पोर्ट्स वडसबाडा टीमच्या विरोधामध्ये. कम्मालीची गोलंदाजी रोहितची, यावेळेस कम्माल दाखवली गेले मैदानाच्या आतमध्ये. बॅटर अभिच्या बॅट मधून येणारा हा पहिला ब्लास्ट, षटकार 6. रुपेश, जर या सत्रामध्ये आपण खेळ पाहिला तर आतापर्यंत 10 चेंडूचा खेळ झालाय, त्यामध्ये 5 फलंदाज बाद झालेत, 2 षटकार लागलेत, 2 सिंगल आलेत आणि 1 चेंडू डॉट झालाय. ह्यावेळेस ऑन साइडला क्षेत्ररक्षक आहे, त्याच्या आवाक्या बाहेर मात्र चांगलं क्षेत्ररक्षण. त्या दरम्यान मिळत आहेत 2 धाबा. 2 धाब्यांनी धावफलक पुढे जाईल, जाऊन पोहोचेल 16 या अंकावर धावफलक. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. गोलंदाज रोहित पुण्याचे एकदा गोंदा ट्रॅकवर. यावेळेस स्लॉप स्टेटचा पटका, क्षेत्ररक्षक आहेत त्यांच्या आबाक्या बाहेर, चेंडू निघून चाललाय सीमा रेषा पार.
हा येतोय चौकार 4. चांगला स्ट्रोक पाहायला मिळाला. ज्या पद्धतीने पाहिलं तर फुलटॉसला मात्र स्टॉप स्विचच्या माध्यमातून पाठवलं गेलं. सीमा रेषेच्या बाहेर स्वेरली क्षेत्रामधून जात असताना आपण पाहिलं. 4 धावेने धावफलक पुढे जात असताना जाऊन पोहोचले गेले 20 या अंकावर धावफलक. 2 षटकांचा खेळ समाप्त झालाय. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावर धावा आहेत 20. पहिल्या षटकामध्ये 8 धावा आल्या होत्या वेदांच्या षटकामध्ये. दुसऱ्या षटकामध्ये रोहितनं 12 धावा खर्च केल्यात. पहिल्या 3 चेंडूवर 3 विकेट आल्या होत्या. त्यानंतर पुढील 3 चेंडूवर मात्र अवीची चांगली फलंदाजी राहिली. त्याने 12 धावा जमा केल्या. आता मात्र अंतिम षटकामध्ये किती धावा जमा केल्या जातील अंतिम षटकामध्ये गोलंदाजी ट्रॅकवर आपण पाहतोय विवेक वेगवान गोलंदाज ह्या वेळेस आपल्याला पाहायला मिळतोय अंतिम षटकामध्ये. चार षटकांचा सामना माफी असावी. तिसऱ्या षटकाकरिता विवेकला आणलं गेलंय. पहिल्या फेरीतला सामना आहे तो म्हणजे 4 षटकांचा असेल. ज्या पद्धतीनं पाहिलं तर आपण पाहतोय दुसऱ्या फेरीचे सामने असतील ते 3 षटकांचे राहतील. गोलंदाज विवेक तिसऱ्या षटकाकरिता आपण पाहतोय. गोलंदाज सज्ज होताना यावेळेस पहिला चेंडू ऑप्शनच्या बाहेरचा पाहायला मिळाला. व्हाईट बॉलचा इशारा. अतिरिक्त भरणार राहील. धावसंख्या 1च्या बढतीनं जाऊन पोहोचली गेले 21-21. गोलंदाज विवेकचा पुढे चेंडू यावेळेस बॅटचे एज घेऊन चेंडू सरळ एस्ट्यावर बदलला गेलाय. विकेटचं झालं इथे मात्र पतन. नीरज बाद. न्यू बॅटर आपण पाहतोय निखिल मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. धावफलकावर धावा 21. गडी बाद झालेत 6 गडी बाद 21 अशी धावसंख्या. एनआर बोरपाडा बी संघ बॅटिंग करत असताना साई स्पोर्ट्स वडापाडा टीमच्या विरोधामध्ये. ह्यावेळेस खोलवा टप्प्याचा चेंडू ऑन साईडला लॉंग ऑन क्षेत्रामध्ये चेंडू निघून गेलाय. एक धाव तर कंप्लीट झाली. दुसरी धाव धोक्याची ठरेल का. कलेक्शन चुकीचं आणि त्याचा कारण म्हणलं 2 धावा कंप्लीट. 2 धावेने धावफलक जाऊन पोहोचले 23-23. तेवीस धावा फलकावर आहेत. तिसऱ्या षटकाचा खेळ मार्गस्थ. दुपारचं सत्र आपण पाहत आहे. ह्यावेळेस चांगला स्ट्रोक आहे. क्षेत्ररक्षक चांगला झेल पकडतो गेला आणि विकेटचं झालं इथे मात्र पतन. 7वा गडी बाद. सातवा फलंदाज बाद झालाय. ज्या पद्धतीने पाहिलं तर पहिल्या अटममध्ये झेल सुटला होता. त्यानंतर स्वतःला सावरलं गेलं. दुसऱ्या अटममध्ये झेल पकडला गेला. लॉंग ऑन क्षेत्रामध्ये आपण त्या क्षेत्ररक्षकाला पाहिलं. 7वा गडी बाद झालाय. 7 गडी बाद 21 अशी धावसंख्या आपण पाहतोय.
23 वर 7 अशी परिस्थिती. ह्यावेळेस हा ट्रॅकर होता, इथे सुद्धा संधी होती रनआउटची, दबडली गेली. एक सिंगल धावेने धावफलक जाऊन पोहोचेल 24. धावा फलकावर आहेत. 7 गडी बाद. दयनीय अवस्था पाहायला मिळते, परंतु परिस्थितीमधून तुम्हाला वाट काढावी लागेल, धावा जोडाव्या लागतील या टीमच्या विरोधामध्ये. ह्यावेळी चेंडू हवेत आहे, अजून एक फलंदाज बाद होईल का? मात्र झेल सुटलाय आणि चेंडू सरळ निघून गेलाय सीमा रेषा पार. चौकार. नशिबाच्या 4 धावा मिळतील येणार बोरपाडा बीच संघाला. सूर्याचे किरण समोर आले असावेत या क्षेत्ररक्षकाच्या. वेदांत आपण हा क्षेत्ररक्षक तिथे पाहिला. 4 धावेने धावफलक पुढे जाऊन पोहोचेल 28-28. गोलंदाज आपण पाहतो विवेक या षटकातील अंतिम चेंडू टाकण्याकरिता गोलंदाजी ट्रॅकवर. समोर बॅटर अवीने चांगली फलंदाजी केली या सत्रामध्ये पाहिलं तर. 16 धाबा त्याच्या बॅटमधून आतापर्यंत पाहायला मिळालेत. ह्यावेळेस हाफ ट्रॅकर होता, गती कमी केली होती, ऑन साईडला टर्न केला गेलाय. एक सिंगल धाव मिळेल. सिंगलच्या बढतीनं धावफलक जाऊन पोहोचले गेले 29-29. 3 षटकांचा खेळ समाप्त झालाय. अंतिम षटकाचा खेळ बाकी असेल या पहिल्या सत्रातील. पुढील 2 संघांनी तयार राहायचंय. जय हनुमान पालाकणे विपक्षात सांची स्पोर्ट्स खालिंग. ही इनिंग संपल्यानंतर आपण टॉस करणार आहोत. जय हनुमान पालाकणे विपक्षात सांची स्पोर्ट्स खालिंग. गोलंदाजी ट्रॅकवर आपण पाहतो अश्विनला आणलं गेलंय अंतिम षटकाकरिता. अभिच्या विरोधामध्ये यावेळेस फुल टॉस आहे. क्षेत्ररक्षक मिडविकेट क्षेत्रावर चेंडू पर्यंत पोहोचेल. यावेळेस चांगला झेल पकडला गेलाय. 8वा गडी बाद झालाय. वर 8 बाद अशी परिस्थिती आपण पाहतोय. येणार बोरपाडा बी संघ, परंतु अंतिम षटक आहे. अंतिम षटकामध्ये येणाऱ्या 5 चेंडूमध्ये 10 पेक्षा जास्त धाबा आल्या तर एक फायटिंग टोटल होऊ शकते. लढण्यापुरता स्कोर समोर ठेवला जाऊ शकतोय. त्याकरिता येणाऱ्या फलंदाजाला मात्र इथून चांगली फलंदाजी करावी लागेल. न्यू बॅटर आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये. प्रतीक स्ट्रायकिंगला सज्ज असेल अश्विनच्या विरोधामध्ये. 29 वर 8. ह्यावेळेस चांगला स्ट्रोक, चांगले क्षेत्ररक्षण, एक सिंगल धाव. सिंगल धाबेने धावफलक जाऊन पोहोचेल 30 अंकावर धावफलक. अंतिम 4 चेंडूचा खेळ बाकी असेल या पहिल्या सत्रातील. 30 धावा फलकावर आहेत. यावेळेस काय घडलंय?
सरळ एष्ट्यावर आदळला गेलाय चेंडू. फलंदाज बाद होईल. 9वा गडी बाद. कमालीची गोलंदाजी राहिली आहे. आता मात्र ऑलआउट वर येऊन टेपलाय येणार बोरपाडा बी संघ. 9 फलंदाज तंबूच्या आश्रयाला जाऊन पोहोचले गेलेत. आता मात्र येणाऱ्या 3 चेंडूमध्ये साई स्पोर्ट बोरपाडा टीम येणार बोरपाडा बी संघाला ऑल आउट करेल का, हा मोठा प्रश्नचिन्ह असेल. चला पुढील 2 संघांनी तयार राहायचंय. आपल्या कर्णधाराला टॉस करण्याकरिता पाठवायचंय. जय हनुमान पालाकने टीम आणि सांची स्पोर्ट्स खालिंग. गोलंदाजी ट्रॅकवर अश्विन पुणेचे एकदा न्यू बॅटर समोर. यावेळेस काय घडलंय, सरळ चेंडू एष्ट्यावर आदळला गेलाय आणि फर्निचर उद्ध्वस्त झालाय. येणार बोरपाडा संघ ऑल आउट. पूर्ण संघ गारज झालाय 30 या धावसंख्येवर. तर मात्र 31 धाबा विजयाकरिता कराव्या लागतील साई स्पोर्ट्स वडाचपाडा टीमला. आपल्यापासून रजा घेत असताना सन्मान्य रामजी शेलार साहेब, सन्मान्य राजा राऊत साहेब, सन्मान्य जितेंद्र राऊत जी आपल्यापासून रजा घेत असताना या स्पर्धेकरिता आपण भेट देण्याकरिता आपण आलात. आयोजकांच्या माध्यमातून आपला खूप खूप आभार, धन्यवाद. तर पुढील मॅचचा आपण टॉस करत आहोत. जानवन पालाकने विपक्षात सांची स्पोर्ट्स खालिंग. मी उपस्थित मान्यवरांना विनंती करतोय. सन्माननीय विकास जाधव साहेबांना विनंती करतोय की आपण आपल्या शुभ हस्ते हा सामन्यावर टॉस करायचा आहे. या सामन्याचा आपण टॉस करणार आहोत. टॉस बॉक्समध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेना तालुका अध्यक्ष सन्मान्य विकास जाधव साहेब यांना विनंती असेल आपण या आपल्या शुभ हस्ते आपण टॉस करत आहोत. हॅलो हॅलो. तर नाणेफेक केली जाते. सांची स्पोर्ट्स खालिंग विपक्षात जय हनुमान पालाकने. सन्माननीय विकास जाधव साहेबांच्या शुभ हस्ते केला जातोय हा टॉस. जय हनुमान पालाकने टीमचा कॅप्टन. तर आपण पाहतोय टॉस केला जातोय सांची स्पोर्ट्स खालिंग विपक्षात जय हनुमान पालाकने. तर नाण्याची पहिली बाजू स्वर्गीय सचिन स्मृती, नाण्याची दुसरी बाजू 2026 सन्माननीय विकास जाधव साहेबांच्या शुभ हस्ते हा टॉस आपण करत आहोत. पालाकने टीमच्या माध्यमातून हा कौल. तर खालिंग संघाने टॉस जिंकलाय. मान्यवरांना विनंती करतोय आपण या स्पर्धेच्या माध्यमातून मार्गदर्शन करायचंय. सचिन स्मृती चषक अनगाव इथे आज एक चांगल्या प्रकारे क्रिकेटच्या स्पर्धा आयोजित केलेल्या आहेत. स्पर्धेला नेहमी जो ग्राउंड असतो तो महत्त्वाचा असतो आणि इथे म्हणजे ग्राउंड
का कुठलीही अडचण नसताना, कुठलेही अडथळे नसतानाही चांगल्या प्रकारे खेळाडू खेळू शकतो. आमचे श्रीकांत गोणे हे नेहमीच क्रिकेटबद्दल उत्सुक असतात. दरवर्षीप्रमाणे ह्या वर्षी त्यांनी सुद्धा मॅच भरवल्यात. त्यांना माहीत आहे का आपल्या भागातील खेळाडूचं एक व्यासपीठ म्हणजेच क्रिकेट ग्राउंड त्यांना दिलं पाहिजे. त्यांची ही गुणवत्ता इथं सिद्ध करण्याचा त्यांना मोका दिला पाहिजे. आणि या विभागातील सर्व क्रिकेट प्रेमी आणि क्रिकेट खेळाडू इथे येऊन आपला क्रिकेटचा आनंद घेतात. आणि आपल्या खेळाडूचं जे गुण आहेत ते ग्राउंडवर बॉलिंगमध्ये असो, बॅटिंगमध्ये असो, फिल्डिंगमध्ये असो, हे सर्व करतात. कारण आता आपण बघितलं जी मॅच चालू होती त्या मॅचमध्ये फिल्डिंग एवढी सुंदर होती का त्यांनी एकही कॅच सोडला नाही. एकच कॅच थोडा गेला त्यांचा, परंतु त्या फिल्डिंगच्या जोरावर त्यांनी समोरच्या स्पर्धीला धावापासून रोखण्यात आलं. हेच त्यांचं खरं कौतुक आहे. आणि या मॅचला सर्व खेळाडूंना मी खूप खूप शुभेच्छा देतो. आणि चांगल्या प्रकारे खेळाडू वृत्तीने क्रिकेट झाला पाहिजे ही त्यांच्याकडून अपेक्षा करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. खूप खूप धन्यवाद साहेब. निर्णय काय व्हायचा आहे? फिल्डिंग. धन्यवाद. दोन टीमला देऊया खूप साऱ्या शुभेच्छा. मान्यवरांना विनंती असेल आपण व्यासपीठावर स्थान बनवायचे. तर मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय सामन्याला सुरुवात झाली आहे. नाणेफेक सांची स्पोर्ट्स कालिंग टीमने जिंकली आहे. सहाव्या मॅचच्या दिशेने जिथे फलकावर धावा 31 धावांचा पाठलाग करत असताना आपण साई स्पोर्ट्स वडसपाडा टीमला पाहतोय. येणार बोरपाडा बीच्या विरोधामध्ये ह्यावेळेस चांगला चेंडू हाताळला गेलाय यशच्या माध्यमातून. चांगली गोलंदाजी करावी लागेल या 30 धावा डिपेंड करायच्या असतील तर. प्रथमतः साई स्पोर्ट्स वडसपाडा टीमचा आपण विचार केला तर पहिल्या सत्रामध्ये कमालीची गोलंदाजी राहिली. येणार बोरपाडा बी संघाला ऑल आउट केलं 30 धावावर. ह्यावेळेस ऑफ साईडला स्ट्रोक खेळायचा होता. चेंडू गली रिझनमध्ये निघून चाललाय. चेंडूला अडवलं जातं. एक सिंगल मिळेल. सिंगलच्या बढतीनं धावफलक जाऊन पोहोचेल 4 अंकावर धावफलक. आपण पाहतोय सचिन 11 अग्रीपाडा आयोजित स्वर्गीय सचिन गोणे स्मृती चषक 2026चा हा थरार महासंग्राम स्पर्धेचा अंतिम दिवस. ह्यावेळेस समोर खेळले. समोर फॉलो थ्रो मध्ये चांगला झेल. फलंदाज फेल. विकेट क्रमांक पहिला बाद. ज्याची मी त्याला ज्या पद्धतीनं पाहिलं तर समोर स्टेप आउट केला होता. समोर खेळण्याचा प्रयत्न फॉलो थ्रो मध्ये चांगला झेल पकडला गेला यशच्या माध्यमातून. आणि चांगलं लाईव्ह टेलिकास्ट आपण पाहतोय RT मूवीजच्या माध्यमातून हे दाखवलं जाते. क्लीन अँड नीट हे प्रक्षेपण घराघरात पोहोचवलं जाते. प्रोप्रायटर रुपेशजी ठाकरे यांच्या माध्यमातून. पकडला गेलाय. अशा पद्धतीनं पाहिलं तर फॉलो थ्रो मध्ये असे झेल पकडणे सोपे नसतात. परंतु चांगलं यश आपल्या टीमकरिता यश या गोलंदाजांना मिळवून दिलंय. न्यू बॅटर आपण पाहतोय अश्विन मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला. नॉन स्ट्रायकिंगला वेदांत. गोलंदाज यश गोलंदाज ट्रॅकवर. ह्यावेळेस चांगला चेंडू
हलक्या मनाने जरूर अपील केली गेली होती. एक धाव मिळेल, एके धावेने धावफलक पुढे जाईल, जाऊन पोहोचेल फलकावर 5 धावा. 31 धावांचा पाठलाग करायचा आहे, परंतु चांगली गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये गोलंदाज यश करतोय. सलामीर अविराजला मात्र माघारी परतवलं गेलंय. वेदांत आणि अश्विन ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आगेकूच करत असताना आपण पाहतोय, धावांचा पाठलाग करत असताना. यावेळेस डावकुऱ्याचा बॅटर वेदांत स्ट्राईक एंडला. यावेळेस रिव्हर्स अटेम्प्ट करायचा होता, यष्टी रक्षक चुकी करतोय. यावेळेस कुठली धाव मिळणार नाहीये. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झालाय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावर धावा आहेत 5 धावा, 1 गड्याच्या मोबदल्यात. 31 धावांचा पाठलाग करत असताना साई स्पोर्ट्स वाडाचा टीम NR बोरपाडा बीच्या विरोधामध्ये. आता मात्र समीकरण पाहिलं रुपेश, इथून पहिल्या षटकामध्ये चांगली गोलंदाजी राहिली यशची. तर मात्र समीकरण साई स्पोर्ट्स वाडाच्या टीम समोर असेल. 18 चेंडूमध्ये 26 धावा. सन्माननीय गजानन बसवंते, जिना विनंती असेल आपण व्यासपीठावर स्थान बनवायचं आहे. आपलं सरचं स्वागत, हार्दिक हार्दिक स्वागत. अठरा 26 असं समीकरण. पहिल्या सत्रामध्ये पाहिलं तर NR बोरपाडा बी संघानं धाबा कमी बनवल्या गेलेत, परंतु इथून गोलंदाजी चांगली करावी लागेल, तेव्हाच मात्र विजय संपादन करू शकतोय. आणि त्याकरिता तुम्हाला गोलंदाजी बरोबरच क्षेत्ररक्षण त्यापेक्षाही चांगल्या पद्धतीने करावं लागेल. परंतु त्याच्या विरोधात पाहिलं तर साई स्पोर्ट्स वाडाचा टीमच्या माध्यमातून पाहिलं तर खूप चांगली बॅटिंग त्यांच्याकडे आहे. त्यामध्ये पाहिलं तर वेदांत आणि अश्विन ही जमेची बाजू, मैदानाच्या आतमध्ये हे दोन्ही बॅटर आपल्याला पाहायला मिळत आहेत. आणि त्यांच्या माध्यमातून पाहिलं तर इथून मात्र पार्टनरशिप निर्माण करण्याचा प्रयत्न असेल. ही पार्टनरशिप तुम्हाला इथून तोडावी लागेल गोलंदाजांना, तेव्हाच मात्र हे सक्सेस होऊ शकतात. त्याकरिता तुम्हाला मेहनत ही मैदानाच्या आतमध्ये सातत्य करावी लागेल. गोलंदाजी ट्रॅकवर आपण पाहतोय. दुसऱ्या षटकाला होती सुरुवात. चेंडू हवेत आहे, क्षेत्ररक्षक लॉंग ऑन मध्ये, इथे मात्र झेल सुटतोय. जीवनदान मिळालाय बॅटर अश्विनला. एक सिंगल धाव. सिंगल धाब्याने धावफलक पुढे जाईल, जाऊन पोहोचेल धावफलक 6 अंकावर. गोलंदाज निखिलला मात्र सफलता मिळाली असती, परंतु झेल सुटला. जीवनदान मिळालं अश्विनला आणि एक सिंगल सुद्धा मिळाली धावफलकावर. गोलंदाजी चांगली होते, मात्र साथ द्यावी लागेल क्षेत्ररक्षकांना. यावेळेस आडव्या बॅटनं, यावेळेस क्षेत्ररक्षक आहे डीप क्षेत्रामध्ये, चांगला झेल तिथं पकडला गेलाय, जाळ्यामध्ये अडकवला गेलाय. वेदांत हा फलंदाज बाद. तर विकेटचं पतन झालंय. वेदांत हा बॅटर आपण पाहतोय बाद झालाय. तर आपण पाहतोय सन्माननीय अमोलजी भागवत साहेब उपस्थित झालेत व्यासपीठावर. आपलं सरचं स्वागत. महाराष्ट्र नवनिर्माण सेना अंबाडी विभाग अध्यक्ष आहेत. आपलं सर स्वागत, हार्दिक हार्दिक स्वागत.
चांगली गोलंदाजी होती या मैदानाच्या आतमध्ये. असं वाटलं होतं की पहिल्या सत्रामध्ये कुठेतरी धावा कमी झाल्यात, परंतु या अंगामध्ये चांगला खेळ राहिला या दोन्ही संघांचा. यावेळेस ऑन साईडला स्ट्रोक फेवर करायचा होता, प्रॉपर टायमिंग नव्हतं, कन्व्हिन्सिंग नव्हतं बॅटर. एक धाव तर कंप्लीट झाली, दुसरीचा प्रयत्न सक्सेस राहिलेत. 2 धाब्याने धावफलक पुढे जाईल, जाऊन पोहोचेल फलकावर धावा. 8 धावा फलकावर आहेत. अजून 23 धाब्यांची आवश्यकता आहे विजयाकरिता. चौदा चेंडू आणि 23 धाबा असं समीकरण. यावेळेस फुलटॉस, क्षेत्ररक्षक आहेत लॉंग ऑन क्षेत्रामध्ये, चांगला झेल, फलंदाज फेल, विकेटचं पतन. गडुलाचं पाणी आता मात्र परिस्थिती पाहिली तर 8 वर 3, 31 धाबा करायचे आहेत. इथून मात्र परिस्थितीमधून तुम्हाला वाट काढावी लागेल. धाबांसाठी इथून मात्र तुम्हाला जावं लागेल. न्यू बॅटर आपण पाहतोय रोहित डावकुऱ्याचा बॅटर. डावकुरा बॅटर बाद झाल्यानंतर पुन्हा एकदा डावकुरा बॅटरला मैदानाच्या आतमध्ये पाठवले गेलेत. उजव्या हाताने आणि डावकुरा हाताचे बॅटर यावेळेस ऑफ साईडला ड्राईव्हचा स्ट्रोक पाहायला मिळाला. त्या दरम्यान 2 धाबा इथे मात्र कंप्लीट केल्या जात आहेत. 2 धाब्याने धावफलक पुढे जाईल, जाऊन पोहोचेल धावफलक 10 अंकावर, दुहेरी अंकामध्ये धावफलक. इथून मात्र 2 षटकांचा खेळ समाप्त झालाय. 2 षटकामध्ये धावफलकावर धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत 10. आता मात्र 12 मध्ये 10 बनवल्या गेल्यात. अजून 12 मध्ये 21 धाबा कराव्या लागतील विजयाकरिता. पहिले 2 षटकामध्ये कमालीची गोलंदाजी केली एनआर बोरपाडा बी संघानं. असं वाटलं होतं की पहिल्या सत्रामध्ये 30 धाबा, खूप कमी धाबा बनवल्या गेल्यात, परंतु चांगली गोलंदाजी आहे आणि पहिल्या 2 षटकामध्ये पाहिलं तर 10 धाबा खर्च केल्यात. आता मात्र समीकरण पाहिलं तर साई स्पोर्ट्स वडसपाडा टीम समोर गोलंदाजी ट्रॅकवर आपण पाहतोय जय हार गोलंदाज. 12 चेंडू 21 असं समीकरण. यावेळेस मिड ऑफ क्षेत्रामध्ये चांगला झेल, फलंदाज अश्विन बाद.
फलंदाज अश्विन बाद झाला. न्यू बॅटर आपण पाहतो अजय मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. मात्र इथून अजयने रोहितला इथून मात्र हे दुरा खांद्यावर घेऊन पुढे जावं लागेल. 11 चेंडू 21. ह्यावेळेस ऑन साईडला प्रॉपर टायमिंग नव्हतं, कन्व्हिन्स नव्हते बॅटर. त्या दरम्यान 2 धावा मिळतील. 2 धावेने धावफलक पुढे जाईल, जाऊन पोहोचेल 12 अंकावर धावफलक. हॅलो हॅलो 12 धावा फलकावर आहेत. ह्यावेळेस बॅट चेंज, विकेटचं पतन झालंय. अजय सुद्धा बाद होतोय. न्यू बॅटर आपण पाहतो विवेक मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. चांगली गोलंदाजी पाहायला मिळते एनआर बोरपाडा बी संघाच्या माध्यमातून. पहिल्या 2 षटकामध्ये दबदबा राहिला होता, तिसऱ्या षटकामध्ये अजून प्रभाव पाहायला मिळाला जयचा. आणि या षटकामध्ये पाहिलं तर 2च धावा खर्च केल्यात, त्यामध्ये 2 विकेट्स मिळवल्या गेल्यात. मागील चेंडू डॉट राहिलाय. 8 चेंडू 19 असं समीकरण. यावेळेस काय घडलंय, सरळ चेंडू एस्टावर बदलला गेलाय, फर्निचर उद्ध्वस्त झालाय. अजून एक फलंदाज परतीच्या प्रवासाला, डगआउटच्या प्रवासाला. शांतपैकी आने से लोगों की धड़कन तेज होती है, हवा झूमती है, उसकी पायल करती है झम झम. जीवनात काहीच सहज मिळत नाही. प्रत्येक गोष्टीसाठी तुम्हाला संघर्ष करावा लागतोय. आणि संघर्ष करत असताना आपण पाहतोय साई स्पोर्ट्स वडाचा पाडा टीम. तर मात्र समीकरण पाहिलं तर इथून 7 चेंडू आणि विजयाकरिता धावा आवश्यक आहेत त्या 19. 7-19 असं समीकरण. असं वाटलं होतं दुसऱ्या सत्राला सुरुवात झाली होती, साधं आणि सोपं समीकरण आहे, परंतु चांगली गोलंदाजीच्या जोरावर मात्र हे समीकरण कठीण ठेवलंय. यावेळेस आडव्या बॅटनं क्षेत्ररक्षक आहे क्षेत्रामध्ये, डीप क्षेत्रामध्ये चांगला झेल. अजून एक फलंदाज फेल, विकेटचं होईल इथे मात्र पतन. आता मात्र अंतिम षटकामध्ये समीकरण पाहिलं तर 6 चेंडू 19. जिथे इनिंगची सुरुवात झाली होती 24 मध्ये 31 करायच्या होत्या, आता मात्र 6 मध्ये 19 करायच्या आहेत. आणि गोलंदाजी ट्रॅकवर आपण पाहतोय अंतिम षटकाकरिता रोहन लानला गेलाय. कमालीची गोलंदाजी राहिली दुसऱ्या सत्रामध्ये. पहिल्या ओव्हरमध्ये 5 धावा
फक्त खर्च केला यशनं. दुसऱ्या ओव्हरमध्ये 5 धाबा खर्च केल्या. निखिलनं 2 विकेट्स मिळवल्या गेल्या. जयनं तिसऱ्या षटकामध्ये 2च धाबा खर्च केल्या, त्यामध्ये 4 विकेट्स. कमालीची गोलंदाजी तिसऱ्या षटकामध्ये राहिली जयची. आणि अंतिम षटकामध्ये समीकरण साई स्पोर्ट्स वडाच्या पाड्यात टीम समोर राहिलं आहे 6 मध्ये 19 विजयाकरिता. यावेळेस समोर पी क्षेत्रामध्ये लॉंग ऑन क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक आहे. एक धाव तर कंप्लीट झाले, एकच धावेवर समाधान मानावं लागेल. यावेळेस थोडंसं कलेक्शन चुकीचं ठरलं आणि दुसरी धाव बघता बघता कंप्लीट करत असताना बॅटरला आपण पाहिलं. 2 धावेने धावफलक पुढे जाईल, जाऊन पोहोचेल 14 या अंकावर. आता मात्र 5 चेंडू 17 5 चेंडू 17 असं समीकरण. चांगली गोलंदाजी पाहायला मिळते एनआर बोरपाडा बी संघाच्या माध्यमातून. जिथे असं वाटलं होतं पहिल्या सत्रामध्ये कमी धावा झाल्यात, परंतु गोलंदाजांनी सामना एका हाती फिरवलाय. यश, निखिल आणि जयनं कमालीची गोलंदाजी केली. यावेळेस ऑन साइडला क्षेत्ररक्षक आहेत डीप क्षेत्रामध्ये. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. चांगलं क्षेत्ररक्षण नीरज आपल्याला पाहायला मिळालं. नाही फक्त 2 धाबा इथे मात्र बॅटरला मिळतील. 2 धाब्याने धावफलक 16 या अंकावर जाऊन पोहोचला गेलाय. आता मात्र 4 चेंडू 15. परंतु ह्या मॅचमध्ये पाहिलं तर पहिल्या सत्रामध्ये 10 गडी बाद झाले होते आणि या सत्रामध्ये 7 गडी बाद झालेत. म्हणजे या मॅचमध्ये आत्तापर्यंत 17 गडी बाद झालेत. चांगली गोलंदाजीचं पृथक्करण पाहिलं. यावेळेस फुल टॉस आणि क्षेत्ररक्षक आहेत आणि पंचांचा इशारा आलाय नो बॉलचा, बीमरचा इशारा. म्हणजेच ह्या चेंडूवर 2 धाबा मिळतील. नोच्या स्वरूपात बॅटच्या साहाय्याने एक टोटल स्कोर पाहिला तर 18. आता मात्र 4 चेंडू विजयाकरिता 13 धाब्यांची आवश्यकता आहे. अजून संधी आहे साई स्पोर्ट्स वडाचपाड्या टीम समोर. चला क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं, मॅचला सुरुवात करायची. आणि हा चेंडू फ्रीट असेल. या फ्रीटवर मोठा फटका येईल की मात्र गोलंदाज इथून मात्र चांगला चेंडू डिलिव्हर करेल. केतन आपण पाहतोय. स्ट्राईक एंडला आपण पाहतो अक्षय. ह्यावेळेस फ्रीटचा फायदा उठवता आला नाहीये. आता मात्र 3 चेंडू 13 3-13 असं समीकरण. तीन 13 गोलंदाज तयार. रोहनचा पुढील चेंडू. ह्यावेळेस व्हाईट बॉलचा इशारा. आता मात्र 3-12 गोलंदाज आपण पाहतो केतन. ह्यावेळेस झेल पकडला गेलाय. आता मात्र पाहायला गेलं तर 2 चेंडू आणि विजयाकरिता 12 धाब्यांची आवश्यकता. 2 चेंडूवर 2 बिग हिट घ्यावे लागतील, तेव्हा मात्र साई स्पोर्ट्स वडाचा बडा टीम विजय होऊ शकतोय. परंतु या सामन्यामध्ये विकेट खूप पडल्यात. पहिल्या सत्रामध्ये 10 विकेट पाहायला मिळाल्या होत्या. या सत्रामध्ये पाहिलं तर 8. मात्र 2 चेंडूवर 2 बिग हिट आले तर साई स्पोर्ट्स वडाचा बडा टीम विजय होऊ शकतोय. आणि इथे मात्र एखादा चेंडू डॉट आला तर मात्र सामन्यामध्ये पकड निर्माण करू शकतोय. यावेळेस फुल टॉसला
पाठवला गेलाय सीमा रेषा पार. हा येतो धमाका सिक्सर 6. कमालीचा सामना पाहायला मिळतोय. मी अगोदरच म्हटलं होतं हे दोन्ही संघ या हंगामामध्ये चांगला खेळ करतायत. अनेक स्पर्धेमध्ये त्यांचा खेळ भरताना आपल्याला पाहायला मिळालाय. आणि ह्या मॅच मध्ये सुद्धा असं वाटलं होतं पहिल्या सत्रामध्ये कमी धावा झाल्यात, दुसऱ्या सत्रामध्ये सहजरित्या धावा होतील, परंतु कमबॅक चांगलं राहिलंय एनआर बोरपाडा बी संघाचं. मात्र अंतिम चेंडूवर धावा विजयाकरिता पाहिजेत 6. एक चेंडू 6 धावा. एक मध्ये 6 होतील का? कोणता संघ विजयाचा आनंद साजरा करेल, कोणता संघ पराभवाचं दुःख लपवेल, हा चेंडू सांगून जाईल. मी दोन्ही टीमसाठी एकच म्हणेन, संकटांना भिवू नका, संकटांना संधी मानून त्यावर मात करा. कोणता संघ इथून मात्र मात करेल, कोणता संघ मात्र विजय संपादन करेल, ह्या एक चेंडूवर त्याचं चित्र स्पष्ट होईल. हरलो तरी चालेल, पण मैदान मात्र कधी सोडायचं नाही, कारण मावळलेला सूर्य उगत असतो हे शिवचरित्र आपल्याला सांगत आहे. आणि इथून मात्र एक चेंडू 6. ह्यावेळेस पंचांचा इशारा आलाय व्हाईट बॉलचा, अतिरिक्त भरणार राहील आणि धावसंख्या 1च्या बढतीनं पुढे जात असताना पाहायला मिळते 26. आता मात्र एक चेंडू 5 कंपल्सरी चेसिंग. तुम्हाला 6 धावा इथे मात्र कराव्याच लागतील, तेव्हा मात्र तुमचा संघ विजय होऊ शकतोय. 4 धावा आल्या तर मात्र एनआर बोरपाडा हा संघ विजय होऊ शकतोय. चेसिंग कंपल्सरी. एक चेंडू 5. गोलंदाज तयार, बॅटर तयार. धक 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 धक. एक चेंडू 5. यावेळेस फुल टॉस, क्षेत्ररक्षक बघत राहील, चेंडूला पाठवलं गेलंय सीमा रेषा पार. हा येतोय विजयाचा धमाका षटकर 6. विजय धन्यवाद धन्यवाद. कमालीचा खेळ, कमालीचा स्ट्रोक. जिथे 2 मध्ये 12 पाहिजे होत्या आणि 2 मध्ये 2 ठोकलेत, तो बॅटर ठरलाय मॅन ऑफ द मॅच हर्ष. कमालीची बॅटिंग. मी सन्माननीय विकास जाधव साहेबांना विनंती करतोय की आपण हा सामनावीराचा पुरस्कार देऊन हर्ष या खेळाडूला सन्मानित करायचंय. कमालीचा खेळ राहिला असं वाटलं होतं. दुसऱ्या सत्रात अंतिम चेंडूपर्यंत एनआर बोरपाडा हा विजय होईल, परंतु अंतिम चेंडू जोपर्यंत टाकला जात नाही तोपर्यंत कोणता संघ विजय होईल हे बाकीत करणं चुकीचं. महाराष्ट्र नवनिर्माण सेना तालुका अध्यक्ष सन्मान्य विकास जाधव साहेबांच्या शुभ हस्ते हा सामनावीराचा पुरस्कार आपण प्रदान करत आहोत. हर्ष या खेळाडूला सन्मानित केलं जात आहे.